भारत जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर एका नव्या मोहिमेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या मोहिमेचं नाव आहे E20 जनता पार्टी। एक्स आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर E20 जनता पार्टी नावानं अकाउंट सुरू करण्यात आल्याचा दावा केला जातोय। या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचंही सोशल मीडियावर पाहायला मिळतंय। मात्र E20 जनता पार्टी नेमकी काय आहे, तिच्या प्रमुख मागण्या काय आहेत आणि सोशल मीडियावर तिची एवढी चर्चा का होते, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून। E20 जनता पार्टी नेमकी काय आहे? तर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार E20 जनता पार्टी स्वतःला नागरिकांच्या वतीनं चालवली जाणारी ग्राहक हक्कांची मोहीम असल्याचं सांगते। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या मोहिमेसाठी स्वतंत्र हँडल तयार करण्यात आलंय। या मोहिमेचं म्हणणं आहे की इंधन धोरणामध्ये पारदर्शकता असावी, ग्राहकांना योग्य माहिती मिळावी आणि पेट्रोल खरेदी करताना त्यांना स्वतःच्या पसंतीचं इंधन निवडण्याचा अधिकार असावा। याच पार्श्वभूमीवर पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण करण्याच्या धोरणाला काही वाहनधारकांकडून विरोध केला जातोय। काही वाहन चालकांचा दावा आहे की इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनाच्या मायलेजवर आणि इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोय। या संदर्भातील अनेक व्हिडिओ आणि अनुभव सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। E20 जनता पार्टीच्या प्रमुख मागण्या काय आहेत? या मोहिमेची सर्वात मोठी मागणी म्हणजे देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर E20 पेट्रोलसोबत 100% शुद्ध पेट्रोलचाही पर्याय उपलब्ध करून द्यावा। सोशल मीडिया पोस्टनुसार या मोहिमेची इथेनॉल मिश्रित पेट्रोल बंद करण्याची किंवा कोणत्याही प्रकारच्या अनुदानाची मागणी नाही। त्यांचं म्हणणं आहे की ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं। याशिवाय प्रत्येक प्रकारच्या इंधनावर स्पष्ट लेबलिंग असावं। विविध इंधन मिश्रणांचे फायदे तोटे नागरिकांना समजावून सांगावेत। तसंच मायलेज, इंजिनावरील परिणाम, प्रदूषण आणि देखभाल खर्च यावर स्वतंत्र अभ्यास करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावेत। मात्र केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी अनेकदा स्पष्ट केलंय की E20 इंधनामुळे वाहनाच्या कार्यक्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही। इथेनॉलचा वापर हा इंधन आयात कमी करण्यासाठी, शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान उद्योजक तहसीन पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत 31 जुलै रोजी इंडिया गेट ते संसद असा E20 विरोधी मोर्चा काढण्याचं आवाहन केल्याचा दावा समोर आलाय। तसंच कार आणि दुचाकी चालकांनी या आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहनही करण्यात आलंय। सध्या E20 जनता पार्टी ही सोशल मीडियावरील मोहीम चर्चेचा विषय ठरते। ही मोहीम प्रत्यक्ष आंदोलनाचं रूप धारण करणार का आणि या मागण्यांवर सरकारची भूमिका काय असेल, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई समाचार मराठी।